प्रवेश केला मा पापीला भिले मूळ पंथा नमस्कार माझा सद्गुरु रामानंदगिरी समर्था रामकृष्ण सुख झाले ओ साजनी काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागविती निरंतर जागविती निरंतर जागविती काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार भज निरंतर जागविती भज निरंतर जागविती भज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उत्तराई 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 हे भी तो हा पायी जीव थोडा हे भी तो हा पायी जीव थोडा हे भी तो हा पायी जीव थोडा सहज बोल
बोलणे हिची उपदेश सहज बोलणी उपदेश सहज बोलणे हिची उपदेश सहज बोलणी उपदेश करोनी सायास शिकविती सायास शिकविती सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उत्तरा काय द्यावे त्यासी भावे उत्तराई काय द्यावे त्यासी भावे उत्तराई काय द्यावे त्यासी भावे उत्तराई देवी तो पायी जीव थोडा देवी तो पायी जीव थोडा देवी तो पायी जीव थोडा तुका म्हणे वच्च धेनु वेचार तुका म्हणे वच्च धेनु वेचार कैसे मजा येती सांभाळीत कैसे मजा येती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उत्तरा द्यावे त्यासी भावे उत्तरा काय द्यावे त्यासी भावे उत्तरा देवी तो पायी जीव थोडा देवी तो पायी जीव थोडा विठोबार घुमाई विठोबार घुमाई भजन करा विठोबार घुमाई विठोबार विठोबार घुमाई विठोबार विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार धोपा 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 रे नार रे नार रे रे काय सांगू आता काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता पण सागर का सारे काय सांगू आता काय सांगू आता आता काय सांगू आता संताचे काय सांगू आता आता साग बग बग रे सा 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 काय सांगू आता 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 साग बग रे सा 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 संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार मजा निरंतर
तर जाग मज निरंतर जागवी काय द्यावे तासी काय द्यावे तासी पावे उतराई काय द्यावे तासी काय द्यावे तासी मुझे निरंतर जागती मज निरंतर जागती काय जागे दासी काय जागे दासी भावे भूत आयो जागे दासी भावे भूत देवी तो पाई जीवा थोड़ा देवी तो देवी तो देवी तो देवी तो पाये जीव थोड़ा देवी तो पाये जीव थोड़ा जीव थोड़ा जीव थोड़ा जीव देवी तो पायरा देवी तो पाई देवी तो देवी तो पाई देवी तो सानिद पद मप साग मप गम गरे 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 ने देवी तो पाई देवी तो देवी तो देवी पनी सागरे गरे 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 कारणी पाने रे पनी सा देवी तो पाई
देवी तो देवी तो पाई शिव शिव तो देवी तो पागी जीव थोड़ा गम pani gam pani ni ni sa pani sa ga re 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 ge re ge re ge re ge re ga re ni ni sa sa ni pani sa gam gam pa gam pani sa gam pani sa gam pani sa sa ni pani sa gam gam pa gam pani sa gam pani sa sa ni pani sa gam gam pa gam pani sa gam pani sa sa ni 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 da 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 ga pa ni sa sa ni 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 da 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 ga pa ni sa sa ni 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 da 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 ga pa ni sa 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 devi to apagi jiva देवी तो पाई जीवा थोड़ा ओए गावे दासी ओए गावे दासी गावे उतरा ओए गावे दासी ओए गावे दासी Vaya Davidasi,
टाळी टाळी माय बाप टाळी विठ्ठला 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 कुंडली कमरदा हरी श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की योगीराज गंगागिरी महाराज की गुरुवर्य नारायण गिरिजी महाराज आदिशक्ती मुक्ताई माता की जय बोलो रे भाई सब संतन की जय विठाला 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 काय सांगू आता संताचे उपकार आवाज द्या तुषार भाऊ काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी वावे उतराई ठेवी तो आपाई जीव थोडा सहज बोलणे हिची उपदेश सहज बोलणे हिची उपदेश करो निसायास शिकविती तुका म्हणे वत्स्य देनु वेचा चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी वावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण जी हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हालो राम दुता तुम्हालो राम ओ तुम्हालो राम दुता तुम्हालो राम तुम्हालो राम दुता तुम्हालो राम दुता शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय त्या भक्तीच्या वाटा मज दावयासु सुपटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सद्गुरूच्या आणि जनता जनार्दनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप अधिकार स्थित प्रज्ञ साधू जगद्गुरु तुकोबाराय विठाला 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 चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा खूप मोठ्या अट्टाहासाने श्री क्षेत्र लागंगा या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 आणि 8 दिवस अखंड ज्ञानेश्वरी पारायण आनंदाची गोष्ट आहे महाराज. आणि सगळं सप्त्याचं नियोजन हिंदू धर्मरक्षक परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य रामगिरीजी महाराज करतात म्हणल्यावर अखंड हरिनाम सप्ताह त्याच तोला मोलाचा असेल. आणि या सप्ताहामध्ये दररोज नित्यनेमाने अखंड ज्ञानेश्वरीचं पारायण आहे म्हणून इथं भगवंताचा वास आहे.
जिथं अविरतपणे कीर्तनकार 8 दिवस कीर्तन करतात. आणि आवर्जून आनंदाची गोष्ट म्हणजे आमचे विक्रम महाराज मृदंगवादक. मी इकडं केलात पण मी बी आहे हुशार. विठाला विठाला आमचे विक्रम महाराज आणि गोरख महाराज आता अपरिचित आहेत. बरं थोडक्यात सांगायला काय हरकत नाही. खरोखर भगवंताने एखाद्याला देणगी दिली जाते महाराज भगवंताला. आवाजाची देणगी म्हणजे या दोघांना खरोखर यांचा आवाज आहे महाराज. नाही तर काही काहींचे नरडे राहतात. विठाला विठाला आणि मृदंगवादही आपले विक्रम महाराज श्री क्षेत्र आपल्याच परंपरेतले गोदावरी धाम सरलाबीठ येथील माजी विद्यार्थी उत्कृष्ट मृदंगही तयार आहे. म्हणून कीर्तन करायला चांगल्या रीतीचं कीर्तन करायला आज काय हरकत नाही. विठाला आवर्जून आज उपस्थिती गायनाचार्य आमचे गोरख महाराज असतील, रावसाहेब महाराज वेताळ असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या माणसाचं नाव घेतल्यावर काय हरकत आहे. तुमचं कोणाचं घेत नाही मी. पण आवर्जून आमच्या ज्या ग्रुपमधले आहेत, आमच्या ग्रुपमध्ये जी महाराज मंडळी आहेत त्यांचं नाव घ्यायला काय हरकत नाही. विक्रम महाराज असतील, वेताळ महाराज असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि आवर्जून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची कृपा ज्यांनी माझ्यावर केली असे आमचे तुषारभाऊ मोरे. परत नाव नाही घेतलं तर आवाज कमी जास्त करायचे. विठाला विठाला हो. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्यांचं वर्णन, संत महात्म्यांचं या मानवी जीवनावर किती उपकार आहेत. किंबहुना जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस साधक अवस्थेमध्ये होते वेताळ महाराज, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांना संत महात्म्यांनी कसं घडवलं हे पूर्ण चरित्र जगद्गुरु तुकोबाराय अभंगात सांगतात. विठाला आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी साधक अवस्थेत असताना मला संत महात्म्यांनी कसं घडवलं. आता लक्षपूर्वक आहे का. काय सांगू आता संताची उपकार मज निरंतर जागविती. एक लक्षात ठेवा. काय देऊ त्यासी भावे उत्तराई ठेवी तो पायी जीव थोडा. ह्या चरणात काही सांगितलं नाही. या संत महात्म्यांची कृतज्ञता व्यक्त करत असताना आम्ही जीव जरी त्यांच्या पायावर दिला तरी तो कमी पडेल. विठाला विठाला हो. संत महात्म्यांचे उपकार आपल्यावर इतके अनंत आहेत महाराज की आपण अनंत जरी जन्म घेतले तरी फिटणार नाही महाराज. मानवी जीवनाचं काय मोठेपण आहे वेताळ महाराज. हे मानवी जीवन नैमित्तिक मोठेपणामध्ये मोडतं. आवर्जून हात जोडून विनंती करेन गंगा ग्रामस्थ सर्वांना. आपण वक्ता आपल्या परंपरेतलेच सगळे आहेत, त्याबद्दल बोलायची काही शंका नाही, म्हणून हे बोलत नाही. पण आवर्जून इथून पुढेही कुठलेही वक्ते आणायचे ठरले तर अभंगावर बोलणारे जाणं. आणि आवर्जून हात जोडून विनंती आहे. 2 तास बोलल अभंगावरच बोलल. ज्याला पटल त्यानं थांबा, ज्याला नाही पटल ते निघून गेलं तरी चालल. विठाला विठाला कडू लागल महाराज, पण आजची सध्याची रिअल परिस्थिती आहे. अभंगावर बोलल्या गेलं पाहिजे. साधना करत असताना म्हणजे श्रोत्यांना सुद्धा कळायला पाहिजे की तो साधक साधनामध्ये रममान आहे. विठाला विठाला भाषा नाही कळाली की गोनाट होतो. बरोबर, भाषा कळणं सुद्धा महत्वाचं असतं का नाही. म्हणून भाषा कळते ना सर्वांना. बरं, आज सप्ताहाचा कितवा दिवस आहे? तिसरा दिवस आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. मला काही बोलायचं नाही. सगळे आपली महाराज मंडळी, पण आल्यापासनं आमचे वेताळ महाराज असतील, गोरख महाराज असतील, बेंबीच्या देठापासनं ओरडतात. बरोबर, आमचे विक्रम महाराज आता 1 लिटरची बॉटल दिली तर पूर्ण पाणी पिऊन घेतील, एवढे थकले असतील. बरोबर ना. मग तुम्ही कधी मला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणल्याच्या नंतर आतापर्यंत दिसले नाही, कधी टाळी वाजवतानाही दिसले नाही. का बरं? एकदा सर्वात मोठ्याने गजरा करा. कोणी बोलायचं नाही, फक्त खालचे बोलतील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. 9 वाजता जेवण आहे बरं का. योगीराज गंगागिरी महाराज की, गुरुवर्य नारायण गिरीजी महाराज की, आदिशक्ती मुक्ताई माता की. चांगलं म्हणता येतं गड्या तुम्हाला. विठाला विठाला. मानवी जीवनाचं मोठेपण एक नैमित्तिक मोठेपण आहे महाराज. आपलं श्राद्ध झाल्याच्या नंतर मी अभंगावरच बोलणार आहे, पण संत महात्मे किती मोठे असतात. मानवी जीवनाचं मोठेपण हे काहीतरी काळामध्ये असतं. आपलं श्राद्ध झाल्याच्या नंतर आपल्याला कोणी ओळखत नाही. शिनाका
आपलं श्राद्ध झाल्याच्या नंतर आपल्याला कोणी ओळखत नाही. आणि संत महात्मे कसे असतात सांगू तुम्हाला. एक माता माऊली बाजारामध्ये गेले बरं का, वेताळ महाराज. माता माऊली बाजारामध्ये गेल्याच्या नंतर तिनं 3 पातेली घेतली, स्टील, पितळी, जर्मन, 250-250 रुपयाची 3 पातेली घेतली. माता माऊलीनं लक्षात ठेवा, मी प्रश्न विचारणारच आहे तुम्हाला, घरच्याच असल्यामुळं काय हरकत नाही. विठाला विठाला हो, स्टील, पितळी, जर्मन 250-250 रुपयाची 3 पातेली घेतली. घरी जात असताना कुंभारवाड्यातून जात होती. कोण? ती आई. कुंभारवाड्यातून जात असताना ती कुंभारदादाकडे गेली आणि कुंभारदादाला प्रश्न विचारला, दादा तुमच्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू आहेत? मग दादाने सांगायला सुरुवात केली, रांजण आहे, माठ आहे, तुम्हाला कोणती वस्तू पाहिजे? ती म्हणे माझ्या घरी भरपूर गाई म्हशी आहेत, दूध आहे, दही आहे. दही ठेवण्याकरता मला तौली लागते. तौलीची किंमत 20 रुपये आहे. त्या माता माऊलीने त्या दादाला 20 रुपये दिले आणि ती तौली ती घरी घेऊन आली. प्रत्येक वस्तूला आपापलं काम वाटून दिलं. भाजी कशात करायची, दूध कशात तापवायचं, अनेक पदार्थ कशात शिजवायचे, प्रत्येक पातेल्याला काम वाटून दिलं. राहिली ती काय राहिली? तौली. किती रुपयाची? 20 रुपयाची तौली राहिली. मग घरी भरपूर गाई म्हशी, दूध, दही. मग दही त्या तौलीत ठेवलं. बरं ती तौली खाली ठेवून चालन का? नाही. मग पूर्वीच्या काळामध्ये गावाकडे काय राहायचं? फॅन. काय राहायचं गावाकडं? शिंक राहायचं. ती 20 रुपयाची तौली त्या शिंक्यावर ठेवली. स्टीलचं पातेलं जर्मनच्या पातेल्याला म्हणायला लागलं, आपली किंमत 250 रुपये, आपण खाली, याची किंमत 20 रुपये आपल्यावरती. तौली फुगायला लागली महाराज. वरची माणसं विनाकारण फुगतात. ज्याला समजलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही समजलं त्याला धन्यवाद. विठाला 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 20 रुपयाची तौली अधिक फुगायला लागली महाराज. वरची माणसं विनाकारण फुगतात, सगळ्यांना ज्ञात आहे. मग ती तौली फुगायला लागली. काही काळानंतर ती माता माऊली काय करते, गाई म्हशी आटतात, दूध नाही द्यायचा प्रश्नच नाही. मग ती तौली उचलली आणि खाली घेतली. पितळीचं पातेलं जर्मनच्या पातेल्याला म्हणायला लागलं, बरं झालेलं आहे निघालं. ही महाराष्ट्रीयन लोकांची सवय महाराज, हे बी कंसात गरीब धरा. मग काही दिवसानंतर गाई म्हशी आटतात, दूध नाही, दही नाही. तौली खाली घेतल्याच्या नंतर त्या माता माऊलीने त्या दिवशी मीठकूट टाकून वांग्याची भाजी केली होती. कशाची? वांग्याची भाजी. सकाळी मालक शेतामध्ये गेल्याच्या नंतर दुपारच्या जेवणाकरता ती वांग्याची भाजी त्या तौलीत ठेवली. माझा प्रश्न असा आहे, ज्या तौलीमध्ये 6 महिने दही आहे त्याच्यात ती भाजी राहीन का? तिला राग आला महाराज. ती भाजी दुपारच्या जेवणाकरता पूर्णपणे विटलेली होती. तिला राग आला. तिनं ती तौली घेतली आणि उकिरड्यावर फेकून दिली. माझा दृष्टांत संपला. स्टीलचं पातेलं जर्मनच्या पातेल्याला म्हणायला लागलं, बरं झालं, पिढा गेली. मानवी जीवनामध्ये सुद्धा आपल्या व्यावहारिक दृष्टी तुम्ही तुमचं लावून घ्या. विठाला विठाला बरं झाले, पिढ्या गेली. आणि तसंच आहे, जोपर्यंत या देहामध्ये जीवात्मा नावाचं दही आहे तोपर्यंत त्याला सजवलं जातं. या देहातलं जीवात्मा नावाचं दही गेल्याच्या नंतर याला सुद्धा सरळ स्मशानात पेटून दिलं जातं. विठाला विठाला हो. अहो मानवी जीवनाचं मोठे पण तिथपर्यंतच आहे. पण योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज याच्या अगोदरही मोठे होते, आताही मोठे आहेत आणि याच्या नंतरही मोठे आहेत. हे संत महात्मा, याला संसिद्धिक मोठे पण म्हणतात. विठाला विठाला आणि याच्याकरता संत महात्म्यांचे अवतार. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. बोलिले ऋषी सात भावे म्हणताया, सात भावे म्हणताया, झाडू चंद्राचे वारे आडे राणी भरले जग, झाडू चंद्राचे वारे आडे राणी भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलिले ऋषी सात भावे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलिले ऋषी सात भावे वर्ताया वर्तयो वर्ताया. संत महात्म्यांचा अवतारच याच्याकरता महाराज. मानवी जीवनाचं कल्याण व्हावं ही संत महात्म्यांची सगळ्यात मोठी संकल्पना आहे महाराज. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. विठाला विठाला हो.
संत महात्म्यांचं जीवन वर्णन करता करता जगद्गुरु तुकोबारे म्हणतात वर्णन करणं होत नाही. एवढी जे महिमेचे करणे तेव्हाच्या बळीवानु मी कोणी का सूर्याची अंगा उठणे लागतसे विठाला विठाला विठाला. योगीराज गंगागिरी महाराजांचं वर्णन करायचं ठरलं. मी पुणतांब्याचे मोठे बाबा आम्ही दोघं जरी स्टेजवर उभं राहिलो तरी ताकद पुरणार नाही महाराज. विठाला विठाला विठाला. कसं उदाहरण सांगतो माऊली महावैष्णव ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. आता आपण लागगंगा आणि पुणतांबा मिळून काय करू, उन्हाळ्यात भरपूर ऊन पडतं बरोबर ना. ऊन काय करतं आपल्याला नको नको वाटतं, उकडल्यासारखं होतं. मग आपण उन्हाळ्यात काय करू, लागगंगा ग्रामस्थांनी सर्वांनी पैसे जमा करायचे. मी पुणतांब्याहून सगळ्या घरोघरून जाऊन पैसे घेऊन येतो. आपण उठणं घेऊ. काय घेऊ, उठणं घेऊ. कशा करता, उन्हाळ्यात सूर्य खूप तापतो. मग आपण सगळ्यांनी वर्गणी जमा केल्याच्या नंतर उठणं घेऊ आणि ते सूर्याला लावायला जाऊ. चालन का, चालन का, नाही चालणार महाराज. एवढी हे जे महिमेचे करणे तेव्हाच्या बळेवान मी कवणे का सूर्याची अंगा उठणे लागतसे विठाला विठाला विठाला. संत महात्म्यांचं वर्णन करता करता मानवी जीवनाची वाचा सुद्धा कमी पडती महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय काय शब्द वापरतात महाराज. बरं जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये असं काय घडलं असेल महाराज. बरं संत काय करतात मी आवर्जून सांगेल. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची पूजा करण्यापेक्षा योगीराज गंगागिरीजी महाराजांची पूजा जरी केली तरी फळ जास्त मिळेल. विठाला विठाला पुरावा देऊ, पुराव्यासहित बोलेल. सत्संगती वेगळे जाण वेताबा तात्काळ पावया माझे स्थान अनिक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. विठाला विठाला विठाला. त्याला संगती योगीराज गंगागिरी महाराजांची करावी लागेल. मी आवर्जून एक प्रश्न विचारतो बाबा तुम्हाला. 4 मजली इमारत आहे, त्याला लिफ्ट आहे, तुम्ही जिन्यान जाता का, कशाने जाताल, लिफ्ट. मग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल एकमेव लिफ्ट योगीराज गंगागिरीजी महाराज. विठाला 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 विठाला. फक्त त्याच्याकरता त्यांच्या संगतीत राहावं लागतं एवढे महाराज. मानवी जीवनामध्ये संत पंत भगवंत भगवंताचं नाम आणि आई वडील या 5 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत महाराज. विठाला विठाला विठाला. संत जर चुकले, संत काय करतात महाराज, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकमेव साधने संत. आकळावा श्रीपती येणे पंथी, आकळावा श्रीपती येणे पंथी, आकळावा श्रीपती येणे पंथी. संताचे संगती मनोमार्गवती, संताचे संगती मनोमार्गवती, आकळावा श्रीपती येणे पंथी, आकळावा श्रीपती आकळावा श्रीपती येणे पंथी. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी, आकळावा श्रीपती येणे पंथी. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी, आकळावा श्रीपती येणे पंथी. संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. संतांच्या संगती शिवाय साधन नाही. आणि भगवंताचं नाम वायानिक पंथा जासी जनी, वायानिक पंथा जासी जनी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, परते तत्व नाही रे अन्यथा, परते तत्व नाही रे अन्यथा. वायानिक पंथा जासी जनी, वायानिक पंथा जासी जनी, वायानिक पंथा जासी जनी. ओ वाया अनिक पंथा जासी जनी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनिक पंथा जासी जनी. विठाला विठाला. अहो योगीराज गंगागिरीजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पाप राहत नाही महाराज. तुका मने पापे राती संताची याद पे, राती संताची याद पे, राती संताची याद. तुका मने पापे साथी संताची याद पे, साथी संताची याद पे, साथी संताची याद पे. तुझ्या मने
पाप शिल्लक नाही महाराज. तुका म्हणे पापे जाती संताची आज पे पुण्यवंत व्हावे. गीता सज्जनांची नावे नेगे माझी वाचा तुटी. महालाभ पुकासाठी विश्रांतीचा ठाव. पायी संताची भाव तुका म्हणे पापे जाती. योगीराज गंगागिरी महाराजांचं नामस्मरण केल्याच्या नंतर सुद्धा पाप जातो महाराज. विठाला अहो या संत महात्म्यांचं नामस्मरण करण्याकरता अगोदर त्यांच्या संगतीत येणं महत्वाचं आहे महाराज. आणि मानवी जीवनामध्ये संगती अशी गोष्ट आहे महाराज. चांगली घडली तर जीवनाचं कल्याण होतं आणि वाईट घडली तर जीवनाचं वाटळ व्हायला काहीच लागत नाही. विठाला विठाला त्याच्याकरता दक्षिण काशी निवासी असणारे शांती ब्रह्मनाथ महाराज भागवतामध्ये उदाहरण देतात. ओढाळची संगती पाये क्षणभर गेली या धर्म गाये. त्या क्षणासाठी पाये लोडणे वाये निरंतर. विठाला विठाला हो. एका ब्राह्मणाची गाय तिला काही घरी जितकं मिळेल तितका चारा जो ब्राह्मण टाकत होता तितकंच खायला मिळत होता चारा. तो ब्राह्मण जेवढा चारा टाकेल तेवढाच चारा त्याला मिळत होता. पण गावात हिडणारी गाय नसती का ती गाय म्हणे काय याच्या नादी लागली तू, तुझं पोट वाळून गेले, चल माझ्या बरोबर. काय चल माझ्या बरोबर. अहो चांगल्या एका शेतमालकाच्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर मका खाल्ली महाराज. दांडक्यानं मारत खावाच लागला. पण त्या ब्राह्मणानं काय टाकलं? पायात काय टाकतात गाईच्या पायात काय टाकतात? लाकूड मधलं काय म्हणतात त्याला? इतक्या उशीर सांगित असत का? विठाला विठाला आम्ही का गाय घ्या चालतो होत का काय? तुम्ही शेतकरी माणसं पटकन दिसून उत्तर द्यायचं. ओढाळची संगती पाये त्यासारखा पुरावा. ओढाळची संगती पाये क्षणभर गेली या धर्म गाय. धर्म म्हणजे ब्राह्मणाची किंवा साधू संताची कोणाची ज्याला धर्म कळतो त्याची गाय. क्षणभर गेली या धर्म गाय. त्या क्षणासाठी पाये लोडणे वाये निरंतर. विठाला विठाला योगीराज गंगागिरी महाराजांची भक्ती केल्याच्या नंतर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाव न घेतलं तरी चालतं. आवर्जून बोलतो. कॅमेरा आहे समोर. व्हिडिओ बिंटू व्हायरल करत नाही. पुरावा देतो ना तुम्हाला. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात ना सत्संगती वेगळे जाण. अहो संतांच्या संगतीशिवाय साधन नाही महाराज. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल. अहो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल संत आणि मानवी जीवनाचं कल्याण जरी करून घ्यायचं असेल तरी संत. साधूचे संगती तरुण पाय ज्ञानदेव सांगे दृष्टांताची देव सांगे दृष्टांताची साधूचे संगती तरुण पाय मी सांगत नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती धरून आपटिले पाय. साधूचे संगती तरुण पाय. विठाला 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 या संत महात्म्यांचं वर्णन करता करता जगद्गुरु तुकोबारे म्हणतात माझी वाचा पुरती कमी पडती. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी अभंगाच्या प्रथम चरणात काय आता संताचे उपकार. काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता संताचे काय सांगू आता संताचे काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता संताचे उपकार. भज निरंतर जगविती भज निरंतर जगविती
निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय द्यावे त्याची काय द्यावे त्याची काय द्यावे त्याची भावे भूतराई काय द्यावे त्याची भावे काय द्यावी त्याची काय द्यावे त्याची काय द्यावे त्याची भावे भूतराई काय द्यावे त्याची भावे भूतराई काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती जागविती टाळ्या वाजवून माता माऊल्यांना एवढं तर कमीत कमी कर्जा योगीराज गंगागिरीजी महाराजांचे उपकार जर आपण सांगायचं ठरलं तर वाणीनं वर्णन होणार नाही महाराज. फक्त काय गंमत झाली माहिती का महाराज, ते परिचित जास्त झालेत. परिचित जास्त झाल्यामुळं आपल्या योगीराज गंगागिरीजी महाराज असं खूप ला गंगा पुणतांबा या पंचकृष्ण तपश्चर्या करून जर मिळाले असते ना तर किंमत कळाली असते. सहजासहजी मिळालेत ना, आणि सहजासहजी मिळालेली गोष्ट तिची किंमत कळत नसती. सुभाषितकार सांगतात अति परिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंदरी चंदनम तरु काष्टम इंधनम कुर्ते लोके प्रयागवासी कुपे स्नानम समाचरत विठाला विठाला. कळालं का अर्थ सांगावं लागल? कळालं का तुम्हाला का अर्थ सांगू? अति परिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. सुभाषितकाराने असं सांगितलंय, जी अतिपरिचय गोष्ट असली ना तिची किंमत कळत नाही. वेताळ महाराज, वेताळ महाराज माझ्याबरोबर दररोज असू द्या, त्यांना जेवणाला सुद्धा मी विचारणार नाही, अगोदर मी जेवण घेऊ. का बरं? दररोज 24 तास माझ्यासोबत येत म्हणून. कारण की अतिपरिचय झाला तर त्या माणसाची किंमत कळत नाही. कशी किंमत कळत नाही? जसं चंदन आहे, चंदन उकळत्या तेलामध्ये टाकल्याच्या नंतर तेल काय होतं, आणखी उकळतं. आणखी उकळतं का? असं काही चंदन मलय भिल्ल पुरंदरी चंदनम तरु काष्टम इंधनम कुर्ते, ते चंदन उकळत्या तेलामध्ये टाकल्याच्या नंतर तेल शांत होतं महाराज. ते तेल ते चंदन आपल्याला पाहायला मिळेल का? बरं, त्याच्यापेक्षा सोपं उदाहरण सांगतो. आपण जे चंदन लावतो ते पाहायला मिळतं का आपल्याला? पण जे लोक चंदन तोडतात ना महाराज, त्याच्यावरती आंघोळ करण्याकरता पाणी तापवतात. आपल्याला ते चंदन बघायला मिळत नाही, आपण ते चंदन आणण्याकरता तरसतो. पण ते चंदन जे लोक तोडतात त्यांच्या दारामध्ये आहे, त्या जंगलामध्ये ते राहतात, ते लोक त्याच्यावर पाणी तापवतात. कशाची घटना फक्त? कशामुळं? अति परिचयात अवज्ञा विठाला विठाला. दुसरं प्रयागराज, आता कुंभमेळा झाला, तिन्ही नद्याचा संगम असणार प्रयागराज. आपण इथं 10,000 15,000 हजार खर्च करून त्या प्रयागराजला जातो. 10,000 15,000 हजार खर्च करून प्रयागराजला जातो. पण तिथले लोक काय करतात माहिती का? कशा करता जातो आपण? त्या त्रिवेणी संगमामध्ये दगड मारण्याकरता. अरे तुम्ही आहे का? जागी आहेत का झोपले? हे कळून झाले मला. प्रयागराजला कशा करता जातो आपण? स्नान करण्याकरता. गोदावरीला कशा करता जातो? मी 4 वर्ष झाला आज आंघोळ नाही केली गोदावरीमध्ये. ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा विठाला विठाला. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. त्या प्रयागराज तीर्थक्षेत्रामध्ये आपण 10,000-20,000 हजार खर्च करून जातो तिथं स्नान करण्याकरता, दगड मारण्याकरता नाही. मी माशा धरायचं म्हणलं असं तरी तुम्ही हो म्हणले असते. बोलण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचा आहे म्हणून हक्कानं बोलतो विठाला विठाला. त्या प्रयागराज तीर्थक्षेत्रामध्ये आपण स्नान करण्याकरता 10,000 15,000 हजार खर्च करून जातो. पण तिथले लोक काय म्हणतात? करता येईल ना उद्या. कशाचं? कशामुळं? अतिपरिचयात अवज्ञा विठाला विठाला. आज लाख गंगा ग्राम असते. दररोज कोण बेटामध्ये योगीराज गंगागिरी महाराजांच्या दर्शनाला जातं? नाही महाराज. अतिपरिचयात अवज्ञा. संत साहजिकने भेटले महाराज, सहज भेटले आपल्याला संत. म्हणून त्या संत महात्म्यांचं होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, काय सांगू आता संताचे उपकार. बरं, जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही म्हणतात ना, काय सांगू आता संताचे उपकार. मग कोणत्या संतांनी उपकार केले ते तरी सांगा ना आम्हाला. अहो जगद्गुरु तुकोबारायांना बाबाजी चैतन्य नावाच्या संतांनी उपकार केले. कधी केले? बाबाजी आपले कधी केले? स्वप्नामध्ये केले.
स्वप्नामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर मस्तकी तो जाना ठेविला कर मस्तकी तो जाना कर मस्तकी तो जाना बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला निज प्रीती अनुग्रह दिला निज प्रीती अनुग्रह दिला निज प्रीती बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला निज प्रीती अनुभव निज प्रीती अनुभव दिला बाबाजी आपुले सांगितले नाम कशामध्ये दिला स्वप्नामध्ये जगद्गुरु तुकोबारांना बाबाजी चैतन्यांनी उपदेश केला बरं जुन्या काळातले लोक अजूनही म्हणतात मी गुरु केला गुरुकडून कान फुकून घेतले का जाळले फुकून घेतले का जाळले कानामध्ये मंत्र सांगितला जगद्गुरु तुकोबारांचे गुरु कोण बाबाजी चैतन्य कोणता मंत्र दिला राम कृष्णारी विठ्ठल विठ्ठल बाबाजी चैतन्यांनी कोणता मंत्र दिला रामकृष्णारी मंत्राचा जप जगद्गुरु तुकोबारांनी केला बरं त्या रामकृष्णारी मंत्राचा जप केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनात काय घडलं महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा भेटला बरं डायरेक्ट बाबाजी चैतन्यांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि मी आवर्जून मगाशी म्हणलं संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होती हे निश्चित आहे उदाहरण काय अय बोल नका विठाला विठाला असं अभंगावर बोललेलं आधीच लोकांना आवडत नाही इकून तिकून कशी तरी मी फवारा मारलो थोड्या वेळात म्हणून ऐकायलेत आणि तुम्ही त्याच्यात डिस्टर्ब करायला म्हणलं मला इथून लवकर निघून जावं लागेल विठाला विठाला बाबाजी चैतन्य जगद्गुरु तुकोबारांना स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य दिसले बरं का स्वप्नामध्ये लक्षात ठेवा स्वप्नामध्ये सुद्धा बाबाजी चैतन्यांनी रामकृष्णारी मंत्राचा जप दिला तो रामकृष्णारी मंत्राचा जप केल्याच्या नंतर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा भेटला तरी ते स्वप्नामध्ये दिसले महाराज माझ्या निळोबारांना जगद्गुरु तुकोबाराय निळोबारांनी बघितले सुद्धा नव्हते महाराज पण काय जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेल्याच्या नंतर निळोबारांनी धरलं महाराज वेताळ महाराज आता सारखं धरण नाही आता आंदोलन केले उपोषण धरलं तर चादरी खालत केळाचं कातड एक जण जातं वडापाव खाऊन येतं असं उपोषण नाही अहो जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेल्याच्या नंतर निळोबारांना जगद्गुरु तुकोबाराय पाहिजे होते प्रत्यक्ष भेट व्हावी याच्याकरता निळोबारांनी धरलं महाराज धरणं धरल्याच्या नंतर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आला महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आल्याच्या नंतर निळोबाराय काय म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी पार्थीला वाचोनी आला सिका पार्थीला वाचोनी तुझा लागी बोलाविले कोणी पार्थीला वाचोनी आला सिका पार्थीला वाचोनी आला सिका पाणी पिऊस तर म्हणल्याबद्दल धन्यवाद विठाला अहो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना जगद्गुरु तुकोबारायांचा धावा करत असताना कोण धावा करत होतो चोकोबाराय कोण धावा करत होतो जगद्गुरु तुकोबारायांचा निळोबाराय लक्ष देऊन पूर्वक आहे का बरं का निळोबारायांनी धावा धरल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय आले नाही अगोदर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आला कोण ज्यांची 1-1 किलोचे चाळ त्यांनी छटाकावर आणलेत असे बदलीत गंगामध्ये त्यांच्या स्वप्नात नाही तुमच्या स्वप्नात आला देव आतापर्यंत कोणत्या साधूला विचारा कोणाला विचारा काय विषय परमार्थिक अवस्थेत घातलेलं ज्या माणसानं त्याला विचारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला 4 डोळे का 5 डोळे असा प्रश्न विचारा तो काय सांगतो त्याचं उत्तर आहे का अख्खाविश्य परमार्थिक अवस्थेत घातल्याच्या नंतर सुद्धा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्यासारख्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा निळोबाराय समोर साक्षात उभा राहिला निळोबाराय म्हणतात येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थल्या वाचोनी आला सिका
आम्ही जगद्गुरु तुकोबा निळोबाराय म्हणतात बाबा तुला बोलावलं नाही ना तू यायचं नाही देवेस तुझ्या अधिकारात राह वजनात राह पण बोलावलं नाही यायचं नाही देव मागं फिरले महाराज भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा आज एखादा आमदार जरी भेटला ना तर 2 दिवस झोप येत नाही एका आमदाराच्या सोबत जेवलं तर साहेबांनीच तर हात जरी गळावर टाकला ना साहेबांची खूप मोठी कृपा आहे माझ्यावर साहेब फक्त एका जिल्ह्याचा आणि एका तालुक्याचाच राहतो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा अख्ख्या जगाचा मालक की तो जगाचा मालक साक्षात निळोबारायसमोर प्रत्यक्ष उभा राहिल्याच्या नंतर तो कयाचा दावा करीत निळा म्हणे आम्ही आम्ही नवळखीचे देवा निळोपरा म्हणतात निळा म्हणे आम्ही नवळखोजी देवा कोणाचा दावा करतो तू कयाचा दावा करीत असे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा गेल्याच्या नंतर प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबारांना यावं लागलं निळोबारांनी काय केलं फक्त आपल्या गुरुच्या भेटी करता फक्त दावा केला तसं योगीराज गंगागिरी महाराजांच्या बोटाला धरा तुम्ही तशी साधना करा तशी निष्ठा ठेवा एका ना एका तशी तरी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा भेटले शिवरानंद महाराज विठाला 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 हो निळोबारांनी तेच केलं ना आपल्या गुरुच्या भेटी करता प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबारा निळोबारांनी पाहिलेच नव्हते महाराज मग जगद्गुरु तुकोबारा आहे आणि या संत महात्म्यांचं वर्णन करता करता जगद्गुरु तुकोबारा आहे मानवी जीवनाचं हितगुज संत महात्मे सहज जरी बोलणं तर मानवी जीवनाचं कल्याण होतं आजही जे जुने लोक आहेत गुरुनाम गुरु सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये जे लोक राहिले ते लोक आजही अनुभव सांगतात महाराज म्हणले होते ना असं होईल खरोखर ते झालं महाराज फक्त सहज बोलणे हेच उपदेश मानवी जीवनाचं कल्याण करायचं असेल ना तर सहज बोलणं सुद्धा संत महात्म्यांचं होऊ शकतं अभंगाचं दुसरं चरण काय द्यावे त्याचे भावे उतराई 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 हा देवी तो हमारी जीव छोड़ा हा देवी तो हमारी जीव छोड़ा देवी तो हमारी जीव छोड़ा देवी तो हमारी जीव छोड़ा हा देवी तो हमारी जीव छोड़ा हो देवी तो हमारी जीव छोड़ा देवी तो हमारी जीव छोड़ा देवी तो हमारी जीव छोड़ा काय द्यावे त्याचे भावे उतराई 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 भावे उतराई भावे उतराई मनापासून खरोखर मनापासून वाजवल्याबद्दल धन्यवाद नाही तर मी कीर्तन सुरू करणार नव्हतं आज टाळ्या जोपर्यंत तुम्ही मनापासून वाजवत नाही तोपर्यंत पुढचं विवरण सुरूच होणार नाही विठाला विठाला त्या संत महात्म्यांचे उपकार एवढे आहेत महाराज योगीराज गंगागिरीजी महाराजांचे उपकार एवढे आहेत आपल्यावर आपण प्रत्येकानं आपला जीव तर काढून ठेवणार नाही महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संत महात्म्यांचे एवढे उपकार आहेत माझ्यावर माझा जीव जरी ठेवला ना तरी त्यांचे उपकार फिटणार नाही महाराज ठेवी तो पायी जीव थोडा संत महात्म्यांच्या उपकाराबद्दल तर मी जीव जरी ठेवला ना महाराज तरी माझे उपकार ठेवणार होणार नाही महाराज कृतज्ञता व्यक्त होणार नाही त्यांच्या उपकारातून मी मुक्त होणार नाही महाराज संत महात्म्यांच्या संगतीत राहिलं तरी जीवनाचं कल्याण होतं याच्याकरता शांती ब्रह्मनाथ महाराजांकडे घेऊन चलतो आता लगेच लागकडून पैठणला जाऊ आपण
कुठं जायचं? पैठणला. शांतीब्रह्मनाथ महाराज दक्षिण काशी निवासी असणारे शांतीब्रह्मनाथ महाराज यांच्या जन्मगावामध्ये पैठणमध्ये एक गावोबा नावाचा मुलगा होता. जसे आमचे उत्तम भाऊ आहेत ना, तसेच गावोबा होता एक. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला धनुर्वाद. विठाला 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 विठाला. ज्याला नाही कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं त्याला धनुर्वाद. विठाला 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 विठाला. गुरुनाम गुरु सद्गुरु नारायणगिरी महाराज यांचं आवडतं गावे आणि त्या परंपरेचा पाईक असल्यामुळे हक्कानं बोलणं माझं कर्तव्य आहे. विठाला 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 विठाला. राग यायचं कोणाला काही? खरंच का? बोलून मग मनापासून पहा बरं का, नाही तर मला पुणतांब्याला जायचंय, महाराज नाही तातू. विठाला 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 विठाला. त्या संत महात्म्यांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर मानवी जीवनाचं किती कल्याण होतं सांगू का? शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या समकालीन त्यांच्या गावामध्ये पैठणमध्ये गावोबा नावाचा मुलगा जन्माला आलेला होता. सगळ्यांना ज्ञात आहे उदाहरण, पण आवर्जून सांगतो. संतांच्या सताम साप्तपदम मैत्रम असे योगोचिष्टामध्ये सूत्र आले. संतांच्या संगतीत 7 पावलं जरी चाललं तरी जीवनाचं कल्याण होतं. विठाला विठाला हो. तो गावोबा घरी दररोज आईला पुरणपोळी खायला मिळावी याकरता अट्टहास करायचा आणि मुलाचा हट्ट पुरवणं हे आईचं कर्तव्य राहतं. महाराज आजही योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या परंपरेतले जेवढे साधक आहेत, कोणताही हट्ट करा, योगीराज गंगागिरीजी महाराज नावाची आई आमचे हट्ट पुरवते. सगळे अनुभव आहे सगळ्यांचा. आज आता कोणताही हट्ट करा, आई पुरवते. महाराज तो गावात दररोज हट्ट करायचा आई पशी, आई पुरणपोळी दे रे खायला दररोज. पण घरची परिस्थिती असल्यामुळे ती पुरणपोळी देऊ शकत नव्हती. पण आपल्या अष्टादश संतांपैकी एक सर्वात श्रीमंत संत असणारे शांतीब्रह्मनाथ महाराज, म्हणून आपण कधीही तारखा मिळावा, मला जास्त तारखा मिळावा याच्याकरता कोणाकोणाच्या पुढं करावं, कोणाकोणाच्या करून कोणी कोणाच्या पुढं तारखा मिळावा याच्याकरता आपण श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचे पाईक आहोत, योगीराज गंगागिरीजी महाराज यांचे पाईक आहोत, हे लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक साधकानं. म्हणून कोणाची पुढं करणं हे अबद्ध ठरतं. विठाला विठाला हो. गावोबा पुरणपोळी दररोज खायला मिळावी हा अट्टहास केल्याच्या नंतर त्या आईनं काय केलं? शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या घरी सोडलं आणि शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या घरी दररोज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पुरणपोळीचा नैवेद्य होता. महाराज तो काय करायचा? देवघर झाडायचं आणि शांतीब्रह्मनाथ महाराज पूजेला बसायच्या अगोदर पूजे करता फुलं ठेवून आणायचे, जवळ ठेवायचे. शांतीब्रह्मनाथ महाराज ते फुलं पूजे करता वापरायचे. एवढंच दररोजचं काम त्या गावोबा पुढं. आणि तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यासमोर गिरजा आईसाहेब नैवेद्य ठेवल्याच्या नंतर तो नैवेद्य काही काळानंतर तोच नैवेद्य प्राशन करायचा, खायचा. काही काळानंतर असंच काही काळ शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या संगतीत सानिध्यात गेल्याच्या नंतर शांतीब्रह्मनाथ महाराजांनी रामायण हा ग्रंथ लिहिण्याकरता घेतला. रामायण हा ग्रंथ लिहिण्याकरता घेतल्याच्या नंतर निम्म रामायण झालं, अर्ध रामायण झालं. पण संत महात्म्यांचं काम मनावर असतं. महाराज जसं मनाला सुचल तसं करतील, त्याच्यात हस्तक्षेप कोणीही करू नये. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी निम्म रामायण लिहिल्याच्या नंतर शांतीब्रह्मनाथ महाराजांना जलसमाधी घ्यावी असं वाटलं आणि हा जलसमाधी निम्म रामायण झाल्याच्या नंतर शांतीब्रह्मनाथ महाराजांनी सांगितलं, मी उद्या सकाळी जलसमाधी घेणार आहे. पैठण येथील दशग्रंथी ब्राह्मण शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये जमा झाले आणि वाड्यामध्ये जमा झाल्याच्या नंतर त्यावेळेस हरिपंडित होता काशीला शिकायला. दशग्रंथी ब्राह्मणांनी शांतीब्रह्मनाथ महाराजांना विनंती केली हात जोडून, महाराज अपूर्ण रामायण पूर्ण करून तुम्ही जा, पण हे अधुरं रामायण सोडू नका. संत महात्म्यांचं सहज बोलणं सांगतो. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी त्यावेळेस त्या दशग्रंथी ब्राह्मणांना सहज बोलणं सांगतो. माझं 3ऱ्या कडव्याकडेनं चालू आहे. शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये असलेला गावोबा फक्त पुरणपोळी खात होता. कशा करता येत होता? पुरणपोळी. देवपूजेचे फुलं आणून द्यायचे, देवघर झाडायचं, त्याच्यानंतर त्याला तो पुरणपोळीचा नैवेद्य खायला मिळायचा. तो नैवेद्य खाऊन गावोबा ज्यावेळेस शांतीब्रह्मनाथ महाराज जलसमाधी घेण्याकरता निघाले आणि दशग्रंथी ब्राह्मणाने सांगितलं, हे अपूर्ण रामायण पूर्ण कोण करेल? हरिपंडित काशीला आहे,
शांती ब्रह्मनात्मांच्या मुखारविंदातून फक्त एकच शब्द बाहेर पडला, माझा गावबा पूर्ण करेल. आणि पूर्ण त्या गावोबानं असं रामायण लिहिलं. आजही रामायण वाचल्याच्या नंतर पूर्ण रामायण शांती ब्रह्मनाथ महाराजांनी लिहिलं असं वाटतं महाराज. संत महात्म्यांचं सहज बोलणं सुद्धा जीवनाचं कल्याण करून जातं. अभंगाचं 3रं चरण. ते करावे सहज बोलणं, सहज बोलणे हाती उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकवे ते, करुणी सायास शिकावी ती, काय दावे तासी भावे उतराई, काय दावे तासी भावे उतराई, उतराई संत महात्म्यांचं सहज बोलणं सुद्धा मानवी जीवनाचं कल्याण करून जातं. बरं तुम्ही गंगा ग्रामस्थ म्हणशाल, गावोबाचा तुम्ही उदाहरण दिलं गावोबाचं, पण जगद्गुरु तुकोबार यांच्या जीवनात असं घडलं का? जगद्गुरु तुकोबारांना हुकी आलती का सहज बोलणे ह्याची उपदेश म्हणायला? जगद्गुरु तुकोबार यांच्या जीवनात काय घडलं असं ते जगद्गुरु तुकोबार म्हणतात, सहज बोलणे हेची उपदेश ऐका. अष्टादश संतांपैकी एक संत होऊन गेले, माझे नामदेवराय. नामदेवराय अभंगाला धरून सांगतो, जगद्गुरु तुकोबार यांच्या जीवनामध्ये असं काय घडलं? तेव्हा जगद्गुरु तुकोबार असं का म्हणाले, सहज बोलण्यानं सुद्धा संत महात्म्यांचं सहज बोलणं सुद्धा मानवी जीवनाचं कल्याण करून जातं. असा जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनात असा कधी घडला काय एखादा दृष्टांत? स्वरूपानंदगिरी महाराज सांगा ना तुम्ही, असं म्हणा ना तुम्ही. सांगतो ऐका. अष्टादश संतांपैकी एक नामदेव महाराज होऊन गेले. महाराज कोण? नामदेव. नामदेव महाराज अष्टादश संतांपैकी एक असे संत होते, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जेवत होता महाराज सोबत, चालत बोलायचा कोणाबरोबर? नामदेव महाराजाबरोबर. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्याच्या सत्तेशिवाय सृष्टीतलं पानही हालत नाही महाराज. वृक्षाची पाणी हाली ज्याची सत्ता, राहिली अंता मग कुठे, किंबहुना सूर्य आहे, सूर्य त्याच्या सत्तेशिवाय पुढे ढळू शकत नाही. असा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा नामदेवराय बरोबर जेवत होते. आणि खरोखर एखाद्या गोष्टीचा अहंकार असतो. मी मग सांगितलं ना, साहेबांबरोबर जेवल्याच्या नंतर 2 दिवस झोप येत नाही, तसं नामदेवराय तर साहजिक होते. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या बरोबर जेवत होता म्हणून नामदेवरायांना अहंकार झाला महाराज. मग माझी मुक्ताई ज्यांना अहंकार होतं ना, त्यांचा अहंकार नाश करण्याकरतात मुक्ताई. विठाला 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 विठाला. हो, अष्टादश संतांनी वाळवंटामध्ये मिटिंग घेतली, त्यामध्ये मुक्ताई होती पुणतांब्याची. प्रथम आपल्याला नामदेवरायांचा अहंकार चूर चूर करायचा, मोडून टाकायचा अहंकार. खूप अहंकार झालाय नामदेवरायांना. कशाचा? भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या बरोबर जेवतो, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या बरोबर बोलतो, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा बाकीच्या संतांना सोडून माझ्या बरोबर राहतो, याचा अहंकार झाल्याच्या नंतर मग अष्टादश संत वाळवंटामध्ये जमा झाल्याच्या नंतर नामदेवराय कच्चे आहेत. कशामुळं? अहंकार आहे महाराज नामदेवरायांना. हे पोरी, अरे बोलू नका, हात जोडून विनंती रे, हात जोडून विनंती, बोलू नका, चिंतनात अजिबात व्यत्यय करू नका, घरी उठून जा वाटल्यास. विठाला विठाला नामदेवरायच्या जीवनामध्ये काय घडलं? नामदेवराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जेवत होता सोबत, याचा अहंकार झाला नामदेवरायांना. आणि मुक्ताईने ठरवलं, अष्टादश संत वाळवंटामध्ये जमा झाल्याच्या नंतर मग मुक्ताईनं काय केलं? नामदेवरायांचा अहंकार मोडायचा आपल्याला. म्हणून नामदेवरायांना कच्च ठरवलं. कसं ठरवलं? अहंकार तर मोडायचा. मग कच्च हे नामदेवराय कच्चे आहेत, हे तपासण्याकरता कोण आणावं लागल? डॉक्टर आणावं लागल ना एखादा. नामदेवराय कच्चे आहेत,
नामदेवराय नामदेव नावाचं गाडगं कच्च आहे. ही तपासण्या करता कोण आणावं लागेल? अष्टादश संतांपैकी ज्येष्ठ असणारे संत माझे गोरोबा काका. मुक्ताई साहेबांनी गोरोबा काकांना बोलून घेतलं आणि गोरोबा काकांना बोलून घेतल्याच्या नंतर गोरोबा काका जातीने कुंभार होते महाराज. कोण होते? कुंभार. असं शांततेत ऐकत राहा. आपण 11 वाजता कीर्तन सोडू. हा विठाला 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 विठाला. अष्टादश संतांची मिटिंग भरल्याच्या नंतर नामदेवरायांना कच्चे आहेत की पक्के आहेत हे पाहण्याकरता मुक्ताई साहेबांनी अष्टादश संतांपैकी सर्वात ज्येष्ठ असणारे गोरोबा काका यांना बोलवलं. बरं, गोरोबा काका जातीने कुंभार आणि कुंभाराचा धंदा काय असतो? मडकं घडवणं. त्याला मडकं घडवून असं वरून 10 फुटून सोडून देणं हा कुंभाराचा धंदा असतो. हा आहेत जरा आहेत भाऊ जागेवर. चहा पाणी काही सांगायचं का? आहेत जागेवर याच्या हातात. कुंभाराचा धंदा काय? मडकं घडवणं, रांजण घडवणं. बरोबर. मडकं घडवल्याच्या नंतर त्याला काय केलं जातं? भाजल्या जातं अगोदर. लगेच हाणल्या मोडून ना मारा. लगेच तपासलं मोडून जाईल. भाजल्याच्या नंतर ते कच्चं आहे की पक्क आहे हे पाहण्याकरता जो कुंभार आहे ना त्याच्यापाशी एक थापटणं नावाची वस्तू राहते. तशी नामदेव गोरोबा काकांकडे सुद्धा थापटणं होतं. मग थापटणं आणल्याच्या नंतर प्रथम थापटणे निवृत्तीच्या डोई यात लेश नाही कोरे कोटे. माझ्या निवृत्ती दादांच्या प्रथम थापटणे दादा आपले त्र्यंबकेश्वरचे त्यांच्या डोक्यावर मानलं माता माऊल्यांना. मग यात लेश नाही कोरे कोटे. चौथं थापटणं कोणाला आणलं? चौथं थापटणे मुक्ताईच्या डोई पुणतांब्याच्या. मिळून पुणतांबा एकच. पुणतांब्याच्या मुक्ताईच्या डोक्यावर आणल्याच्या नंतर अमृत संजीवनी उतू आली. नामदेवराय अष्टादश संत वाळवंटामध्ये जमा झाल्याच्या नंतर नामदेवरायांना कच्च ठरवण्याकरता गोरोबा काका आले. थापटणं घेतलं. सगळ्या संत अष्टादश संत निळोबाराय, नामदेवराय, निळोबाराय, तुकोबाराय, जनाबाई, मुक्ताबाई, निवृत्तीदादा, सोपान काका, सावता माळी, नरहरी सोनार महाराज हे सगळे संत होते महाराज त्या काळामध्ये. प्रत्येकाच्या डोक्यावर थापटणं आपटलं. सगळे पक्के ठरले महाराज. फक्त नामदेवरायच्या डोक्यावर थापटणं मारणं आणि नामदेवराय रडत भगवंतापाशी जाणं महाराज. रडत गेले भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यापाशी. तुझे संत खूप वेगळे आहेत, मला काही बोलतात, त्याच्यामुळे मी रडत आलोय. मग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जवळचे भक्त नामदेवराय लाडके होते. नामदेवरायांना उपाय सांगितला. तू इथून औंढा नागनाथ येथे जा. औंढा नागनाथ येथे गेल्याच्या नंतर तुला विठोबा खेचर नावाची व्यक्ती मिळेल. ते तुला गुरु करून घ्यावे लागतील. आणि मानवी जीवनामध्ये लक्षपूर्वक आहे का गंगा ग्रामस्थ थोडा वेळ राहिला माझा. मानवी जीवनामध्ये गुरु खूप महत्वाचे आहेत. गुरुविना अनुभव कैसा कळे. भावे विना देव न कळे. भावे विना देव न कळे निसंदेह. भावे विना देव न कळे निसंदेह. गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरु विना अनुभव कैसा कळे. भावे विना देव न कळे निसंदेह. गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरु बिना अनुभव कैसा कळे. भावे बिना देव न कळे निसंदेह. गुरु बिना अनुभव कैसा कळे. गुरु बिना अनुभव कैसा कळे. कैसा कळे. मी पहिल्यापासून सुंदर ध्यान असा हरिपाठ म्हणत नाही. अवघे चित्रलोक असा उरपाट हरिपाठ म्हणतो. म्हणून असे प्रमाणात तुटके मुटके येतात महाराज गरीबाला. विठाला 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 विठाला. गुरुविना अनुभव काय सगळे असं विचारल्याच्या नंतर काय सांगावं. जो हरिपाठ दररोज म्हणतो ना, आता मला इथं जितक्याला हरिपाठ पाठ त्यानं सांगा बरं यमाचा पाहुणा प्राणी होय. आपण यमाचे पाहुणे उस्तूर येता येणार नाही महाराज. नाही येणार. भावे विन देव नकळे निसंदेह. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आकळायचा असेल तर भाव महाराज. देवा कारणे भाव तस्मात. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आकळायचा असेल तर भाव. भावे विन देव नकळे निसंदेह. गुरुविना अनुभव कैसा कळे. थोर प्रेमाचा बुकेला. थोर प्रेमाचा बुकेला. थोर प्रेमाचा बुकेला.
प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला भुकेला. कांद्याला भाव कमी लागल्याच्या नंतर लाख गंगा या गावावर दुष्काळ पडतो. भाषा कळाली का? कांद्याला भाव कमी लागल्याच्या नंतर लाख गंगा पुन्हा दोन्ही जातो. ह्या गावावर दुष्काळ पडतो. तसं कांद्याचा भाव कमी झाल्यानंतर बीपी कमी जास्त होतो का नाही? तसं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला फक्त भावासाठी भाव जर नाही किंबहुना प्रेम नाही मिळालं होतं त्याच्याकरता तो दुष्काळ आहे. विठाला विठाला नामदेव आहे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा ऐकून कुठे गेले? औंढा नागनाथ येथे गेले. औंढा नागनाथ येथे गेल्याच्या नंतर विठोबा खेचर नामक व्यक्ती त्या शिवलिंगावर असे पाय देऊन होते. आता लोकांनी बघितलं का आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असे शिवलिंगावर असे पाय देऊन बसलेले? विठोबा खेचर शिवलिंगावर पाय देऊन बसल्याच्या नंतर मग त्या नामदेवराला ते बघवलं नाही महाराज. नामदेवरांनी प्रश्न केला, बाबा असे पाय ठेवून बसू नये. आपल्या हिंदू संस्कृतीत काय नियम आहे? साधू असला तर ओंकार उठवतात भगवान शंकरासमोर. संन्यासी असेल ना तर आखाड्याच्या नियमाप्रमाणे त्याला ओंकार उठावा लागतो. आणि कोणत्याही भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर आखाड्याचे लोक ओंकार उठवायला सांगतात. तुम्ही ओंकार उठवा, भगवान शंकराचं दर्शन होईल. आपण नतमस्तक होतो. तसं ते विठोबा खेचर अशी पायाची आडी देऊन त्या शिवलिंगावर होती. नामदेवरांना ते खटकलं महाराज. खरोखर काही गोष्टी खटकतात महाराज माणसाला. परमार्थिक जीवन असो, व्यावहारिक जीवन असो, एखादी गोष्टी तिरपट चालत असली तर खटकतं. तसं नामदेवरांना ते खटकलं. नामदेवराय म्हणतात तो भगवान आहे, त्याच्यावर असे पाय देऊन बसू नये. विठोबा खेचर म्हणतो मग मी कसे पाय ठेवू? मग नामदेवरांनी सांगितलं तुम्ही असे खाली पाय ठेवा. विठोबा खेचरांनी खाली पाय ठेवल्याच्या नंतर तिथून शिवलिंग निघायला लागलं. अहो मी सहज बोलणं सांगतो, सहज बोलणं. संत महात्म्यांचं सहज बोलणं सुद्धा मानवी जीवनाचं कल्याण करून जातं. नामदेवरायांना ते बघितल्याच्या नंतर विठोबा खेचरांनी नामदेवरांना एकच शब्द उपदेश केला, श्रद्धा भक्ती असेल तर चराचरात तुला देव दिसल्याशिवाय राहणार नाही महाराज. सहज बोलणे हेची उपदेश करोनी सायास किंबहुना जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. मी मुद्दा असा होता की जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनात असं घडलं का? सहज बोलल्याच्या नंतर त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं, घडलं ना. कोणतं? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा तेथून या. विठाला 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 हो. मानवी जीवनामध्ये चालीरूपीचं जीवन जगत असताना परमार्थ करणं का सोपी गोष्ट आहे का महाराज? नाही. आई वडील नाही सोडणं, नाही सोडता येत ना, नका सोडू महाराज. मी या मताचा आहे. प्रत्येकानं साधू वेश धारण करावं ह्या मताचा मी नाही. आणि 100 100 साधू होतील असं बी नाही ना. 100 हाता 1000 एक होईल महाराज. नाही आता 100 बी होतील, लग्न होईन झाले. विठाला विठाला अंदाज माझाही कधी कधी चुकल बरं का. अंदाज माझाही चुकला. आता 100 साधू होतील महाराज. 35-30 च्या नंतर गेल्याच्या नंतर बीपी कमी जास्त व्हायला. कधी होतं कधी नाही, कधी होतं कधी नाही, असं लोकांना प्रश्न पडला. मी त्याच्यामुळं हो नाही हो अधुगरच लाल झालेलं पुरतं. जय बजरंग बली की विठाला विठाला हो. मानवी जीवनाचं चालीरूपीचा परमार्थ नाही. आई वडील सोडले नाही चालल. मी त्या मताचा आहे. तुम्हाला नाही भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करता आलं तरी नाही चालल. तुम्हाला टाळ वाजवता येत नसेल तरी चालल. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन न करता तुम्ही नाही करताना भजन तरी चालल. मग चालीरूपीचा परमार्थ काय? आई वडिलांचं दर्शन सकाळी उठलं घ्यायचं आणि आपली योगीराज गंगागिरी महाराजांचा फोटो समोर ठेवायचा आणि त्या फोटोचं दर्शन जरी घडलं तरी सगळ्यात उत्तम परमार्थ आहे महाराज. सगळ्यात उत्तम परमार्थ. मला आवर्जून असं आठवलं एक, ज्या साधकांवर दुःखाचा प्रसंग येतो ना त्या साधकांनी कधीही समाजाचं टेन्शन घेऊन रडू नये महाराज. मी या मताचा आहे. प्रत्येक साधूला समाज त्रास देत असतो. प्रत्येक साधूला होता त्रास समाजाचा. काही काळ राहतो त्याच्या जीवनामध्ये.
तो त्रास झाल्याच्या नंतर त्यानं कधीही हा विक्रम महाराज माझ्या जवळचे आहेत मग म्हणून मी त्यांना दुःख सांगतो मला अशा लोकांनी त्रास दिला, हा मूर्खपणा आहे महाराज. गुरुनाम गुरु सद्गुरू भीमसिंह महाराज भगवान गडकर हे एक नेमकं एक दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे परमार्थ करत असताना साधक अवस्थेमध्ये जर समाजाचा त्रास होत असला ना महाराज, खरोखर समाजाचा त्रास होत असला ना, तर त्यांनी संसारिक लोकांना सांगायचा नाही तो त्रास, किंवा परमार्थामधले जे लोक आहेत त्यांनाही सांगायचं नाही. आपले जे गुरुवर्य आहेत, आपण ज्यांच्याकडून अध्ययन केले, ज्यांची कृपा आपल्यावर आहे, त्या सद्गुरूंच्या हयातीत असले तर त्यांच्या समोर ढसाढसा रडायचं, दुःख सांगायचं. नाहीतर हयातीत नसेल तर त्यांचा फोटो समोर घ्यायचा. आणि मी आवर्जून सांगेल, तुमच्याही जीवनात दुःख येऊ, आमच्याही जीवनात दुःख आलं तर आपण सासूला त्रास दिला म्हणून नंदाला सांगायचं नाही, कोणालाच सांगायचं नाही. सरळ गुरुनाम गुरु सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा फोटो घ्यायचा आणि त्याच्या पुढे दुःख सांगायचं महाराज. 100% दुःखाचं निवारण होईल. विठाला 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 संत महात्म्यांचं सहज बोलणं तरी जीवनाला उतारून जातं महाराज. हे तर खूप लांबची गोष्ट आहे. संत महात्म्यांचा स्पर्श जरी झाला ना तर जीवनाचं कल्याण होतं महाराज. वासनेचे बीज जळोनी जाये, वासनेचे बीज जळोनी जाये, वासनेचे बीज जळोनी जाये, वासनेचे बीज संत चरण लागता सहाद, वासनेचे बीज, वासनेचे बीज जळोनी जाये, वासनेचे बीज जळोनी जाये. संत चरण लागता संत चरण लागता वासनेचे बीज, वासनेचे बीज जळोनी जाये, वासनेचे बीज जळोनी जाये. विठाला 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 विठाला. मी तुमचं जे म्हणून हक्कानं बोलतो, सगळ्या आपल्याच परंपरेतले पोर आहेत आणि खूप सुंदर आवाज आहे, वादकही वाजवतात. कौतुकास्पद टाळी वाजलीच पाहिजे. विठाला विठाला. अहो वेताळ महाराज माझ्याही पेक्षा पुढचं सांगितलं. मी तर स्पर्शच म्हणलो होतो. मी फक्त काय म्हणलो होतो, संतांचा स्पर्श. अहो माऊली ज्ञानोबारांच्या संगतीत फक्त रेड्याच्या डोका हात ठेवला. काय रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्यांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्यांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. रेडा कळतो का? रेडा रेडा म्हणलो मी. रेडा कळतो का? गाई जणल्याच्या नंतर जे पोटात म्हणजे बाहेर पडतं त्याला रेडा म्हणतात. नाही आमच्या पुण्यात तेच म्हणतात. म्हशीला का? ते बोलता बोलता कधी हुकी आल्यासारखं होतं मला. विठाला विठाला विठाला. म्हशीच्या पोटातून जो उत्पन्न होणार आहे तो रेडा. आकलीच्या मम्मीची आणि त्याची कधीच भेट नसते. तुम्ही मम्मी म्हणता म्हणून म्हणालो मी. त्याच्यापेक्षा पुढचं बोलू का, आकलीच्या आईची आणि त्याची कधीच भेट नसते असा तो रेडा. त्याला अजिबात अक्कल नावाचा प्रकार त्याच्या जीवनात कधीच नसतो असा रेडा. त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्याच्या नंतर रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भध्वजांचा हरविला, शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. बरं हा स्पर्श झाला. माऊली महावैष्णव ज्ञानोबारा यांच्या संगतीत भिंत आली हो महाराज. भिंत त्याला तरी थोडंफार दिसतं. त्याला 4 डोळे राहतात, 6 पाय राहतात रेड्याला.
तरी तो वेद बोलला महाराज, तरी तो काय बोलला, वेद बोलला. पण भिंती काय, भिंतीनं काय केलं महाराज, भिंतीवर बसल्याच्या नंतर चालविली जड भिंती हरली चांग देवांची भ्रांती, चालविली जड भिंती हरली चांग देवांची, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरोषणे हरिताप, सर्वा घटी सुखरूप ज्ञानोबा माझा. मला कधी कधी गळा होतो महाराज माझा, बरं का वेताळ महाराज, म्हणता म्हणता गळ्याचा कधी नळा होतो तयार, हे मला सुद्धा कळत नाही, म्हणून मी म्हणतच नाही विठाला विठाला विठाला. हो, साधकांचा माय बाप दरुशनी हरिताप, सर्वा गटी सुखरूप ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, अहो भिंतीवर ज्ञानोबा राय बसल्याच्या नंतर पुणतांब्याच्या योगीराज चांगदेव महाराजांना अहंकार झाला महाराज. अहंकार झाल्याच्या नंतर ते वाघावर बसून आले. वाघ, वाघ आपण बाथरूमला गेलो ना, असं खाली नदीत दिसतो दूर, वाघ तू काहीच करत नाही, माणसाला भीती वाटत नाही, असा वाघ. त्या वाघावर बसल्याच्या नंतर योगीराज चांगदेव महाराज अहंकाराने माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या भेटी करता जात होते महाराज. आणि मग माऊली महावैष्णव ज्ञानोबा एका भिंतीवर आईसाहेब मुक्ताई, सोपान काका, निवृत्ती दादा आणि स्वतः माऊली महावैष्णव ज्ञानोबा चौघ जण बसल्याच्या नंतर तिकून निरोप आला, योगीराज चांगदेव महाराज तुमच्या भेटी करता येतात, वाघावर बसून हातामध्ये सापाचा चाबूक आहे. मग एक शब्द फक्त शांती माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा, चल चल म्हणल्याच्या नंतर तिला जीव, आता रेडाला तरी जीव होता महाराज. त्या भिंतीला काय कळतं, भिंत सुद्धा चालली माऊली महावैष्णव ज्ञानोबा फक्त बोलण्यामुळे महाराज. संत महात्म्यांच्या सहज बोलण्यामध्ये सुद्धा भिंतीचा सुद्धा उद्धार झाला. विठाला विठाला हो. मग जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, सहज बोलल्याच्या नंतर मानवी आमचं कल्याण झालंय, तुमचं कल्याण झालंय, हे आम्हाला मान्य आहे महाराज. पण त्यांचं थोडक्यात प्रेमळ बोलणं आहे ना, थोडंफार आहे का, आहे थोडं प्रेमळ बोलणं. आणि खरोखर काही दृष्टीनं असतं. एखाद्या आश्रमात विद्यार्थी शिकायला आहे, त्या गुरुजी तो स्वभाव थोडा तापड असला तर काही काळ ते विद्यार्थी तर ठेवत नाहीत महाराज, लगेच घरी घेऊन येतात. गुरु असा तापड पाहिजे. संत महात्म्यांनी तुम्हाला घडवलं ना जगद्गुरु तुकोबाराय. संत महात्म्यांचा स्वभाव कसा आहे, संत महात्म्यांचा स्वभाव कसा आहे, प्रेमळ आहेत का ते, कसे प्रेमळ आहेत महाराज. कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे, दुधा नाही भेटी अंग संगे. कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे, दुधा नाही भेटी अंग संगे. गळ्याचा नळा होता म्हणून म्हणत नाही हो मी, म्हणून तुम्हाला म्हणायला पाहिजे. मला येतं जमतात, मला थोडंफार येत असं ना स्वर. कासवीचे बाळ विठाला 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 असं दोघात तरी राहू देऊ नका. आम्हाला सांगा ना, आम्हाला कळलं पाहिजे कशामुळे असायला तुम्ही. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी. कशामुळं कासवीचं बाळ वाढतं. इतरत्र प्राणी, पशु, पक्षी, मानव त्याच्या आईचं दूध पिल्याच्या नंतर बाळ वाढतात, हे सगळ्यांना ज्ञात आहे. पण कासव कशी गंमत आहे, कासवाची गंमत कशी आहे. कासवानं पिलांना अंडी जन्म दिल्याच्या नंतर कासवानं फक्त दृष्टी जरी फिरवली ना महाराज, ते पशु ते पिल्लं वाढतात, त्यांना दुधाची गरज चढते. तसे संत महात्मे, कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संग. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय. तुम्ही संत महात्म्यांच्या सानिध्यात राहिले, जगद्गुरु पदापर्यंत पोहोचले, इथपर्यंत घर आहे. आता पुढं वाढवा ना, 9 वाजलेत. पुढं घ्या काहीतरी, विठोबा रुक्माई भजन घ्या, काहीतरी करा. जवळजवळ 9 वाजत आलेत. जगद्गुरु तुकोबारांनी साधकांनी प्रश्न विचारला बरं का. जगद्गुरु तुकोबारांना एका साधकाने प्रश्न केला, एका साधकाने असा प्रश्न केला की बाबा संत महात्म्यांच्या सानिध्यात उपदेशिती, शिकविती, सांभाळीती, हे अनेक उदाहरणं तुम्ही दिले, हे मला मान्य आहे.
पण प्रेम कसं करतात महाराज? प्रेम कसं करतात? जसं जर्सी गाय पिळताना आपण तिचं वासरू सोडल्याशिवाय ती पिळू देत नाही, बरोबर ना? अशी जर्सी गाय. हा तुम्ही झोपले, अजून 9 वाजले नाही, किती वाजले मला सांगा तरी अजून. जर्सी गाय आपली गावरांगीर गाय धरा, विनोदानं म्हणलो. काय होतं कधी कधी लय चिंत सांगता झोपण्यापेक्षा आपण अगोदरच फवारा केला पुरतो, विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय सांगा ना आम्हाला. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, जसं गाय पिळत असताना गाय पिळत असताना ज्यावेळेस वासराला बघितल्याशिवाय गाय पाना सोडित नाही, गाय पाना सोडत नाही, असं दोघांमध्ये जसं प्रेम असतं गाई आणि वासराचं, तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संत महात्मे आमच्यावर तसं प्रेम करतात. अभंगाचं शेवटचं चरण वेताळणार धेनु एकाच तुका वेताळ मारत तुम्ही म्हणा, स्वर हा तुका मने बथ धेनु एकाची चित्तीरा. हा तुका मने बथ धेनु एकाची सांभाळीत काय जावे जाती भावे उतराई काय जावे जाती भावे उतराई. देवी तो पाई जीव थोड़ा देवी तो रुनिया हाथी सालविसी जिथे जातो तेथे तुम्हाला, जिथे जातो तेथे तुम्हाला देवी तो हा पाये, देवी तो हा पाये. सनी सगळी सगळी सनी द देवी तो हा पाई जीव थोडा सनी सगळी सनी धनी सनी धनी सनी धनी सनी धनी द मग 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 सगा मग 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 सगा मग 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 सगा गमधनी सा 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 गमधनी सा 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 गमधनी सा 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 देवी तो हा पाई नाम्याची खीर टाकतो आमची भाकरी तिथं चोखोबाची
गुरेराग नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा बलिता माझीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा काय जावे पावे भुगराई काय जावे त्याची भावे देवी तो हा पायी जीव थोडा काय जावे त्याची भावे होत काय जावे त्याची भावे होत भावे होत भावे होत कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमार कुमारी जय जय विठोबार कुमार विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय हरी जय ताली वाजवा भजन करा माता माऊलींनो विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमार हरी हरी जय 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 विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमार हरी जय जय विठोबा जय 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 विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी रघुमारी रघुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमारी
खाली बसा. विठोबा रखुमाई रखुमाई. फक्त 4-5 मिनिटं शांत बसा, शांत बसा राजा हो, शांत बसा. परत काय करायचं? कोणाचा सप्ता शांत बसा शांत बसा. अरे मी काढतो, मी जाऊ फोटो काढायला. मग कोण काय आहे बायदा? बाप बाप बाप, मला पाळशा नाही बाबा, सावकाश हो ना. आज अगरबत्ती पहिलवान आहे. तुका म्हणे वत्स धेनु वेचा चित्ती तैसे मज येती सांभाळीत. आपण हक्कानं छाती टोकून सांगितलं पाहिजे. योगीराज गंगागिरीजी महाराज आमच्यावर कसं प्रेम करतात. तुका म्हणे वत्स, तसं गाई आणि वासराचं नातं आहे, तसं योगीराज गंगागिरीजी महाराज आपल्यावर प्रेम करतात. तुटकी मुटकी आवर्जून सांगेल. श्री क्षेत्राला गंगा या ठिकाणी हिंदू धर्मरक्षक गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताह व त्यामध्ये 10व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. तिसऱ्या किती असं ट्रेन नेऊन गेल्यावर रेल्वे स्टेशन फुकून देऊन काहीच फायदा नसतो ना. विटाला 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 आला विडाला विडाला. सांगतो हा कुठपर्यंत आलता असं लक्षात राहत नाही म्हणजे. हा 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बालकाकडे समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्राला गंगा यांच्या नियोजनात देण्यात आली. लोकांना वाटलं नवीन एक कसं बोलते काय नाही म्हणून बघायला यावं, पण सद्गुरू गुरुवर्य रामानंदगिरीजी महाराज बाबांच्या सेवेत पूर्ण आयुष्य घालायचं ठरवलं म्हणून इथपर्यंत बोलण्याचं आवर्जून सांगेल. गुरुवर्य रामगिरीजी महाराज असतील, गुरुवर्य रामानंदगिरीजी महाराज असतील, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जाणीवपूर्वक बोलतो, इथं ठोकलं तरी चालेल मला. एकाच नाण्याच्या 2 बाजू. आपल्यासारख्या अल्पहीन बुद्धीवाल्या लोकांनी द्वंद्व निर्माण करणं चुकीची गोष्ट आहे महाराज. शेवटपर्यंत विचार करा माझ्या वाक्याचा. आणि मोठ्या अट्टहासाने आपल्या आतापर्यंत जे बोललो ना महाराज, एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तुमचं जावई नाही म्हणते ना, आता लाल कपडे घातले ना, तुमचं लेकूर म्हणून माफ करा महाराज. आणि जे आतापर्यंत 2 तास बोलण्याचा योग आला, माझे गुरुवर्य स्वामी रामानंदगिरी महाराज यांची कृपा, योगीराज गंगागिरीजी महाराज यांची कृपा, हिंदू धर्मरक्षक जे आपल्या सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या स्वरूपामध्ये गादीवर विराजमान आहेत, गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या बोलण्याचा सुयोग. आणि संत महात्म्यांची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, सासूबरोबर दररोज भांडत जा, नंदाबरोबर दररोज भांडत जा. एवढाच कीर्तनातून उपदेश देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आरती करता लगेच उभा राहायचं. सगळी लगेच करायची का? पर गणपतीची फक्त आरती होस तर सगळ्यांनी उभा राहून पुढं बघायचं तिकडे गणपतीकडं. त्या दिवशी थोडं कोणाटा झाला, सगळे खाली बसले.